नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा. आज आपण जाणून घेणार आहोत अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी बद्दल. म्हणजे सगळ्या रिपोर्ट्स मॅडम नॉर्मल आहेत, सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत आणि तरीही आम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही. साधारणपणे 15% जोडप्यांमध्ये अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी आढळून येते. आता ह्या व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही टिप्स सांगणार आहे की ज्या तुम्हाला प्रेग्नन्सीकडे आपण जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा आणि अशा चांगल्या प्रकारची माहिती, रादर योग्य माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सो अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी याच्यामध्ये कपल्समध्ये सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. म्हणजे नेमकं काय, तर अंडबीज जे आहे ते व्यवस्थितरित्या तयार होऊन फुटतंय की ज्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. महिलेच्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत म्हणजे गर्भनलिका ज्या आहेत त्या ओपन आहेत, त्या पेटंट आहेत की ज्या HSG म्हणजे हिस्ट्रोसाल्फिंगोग्राफी ह्या एक्सरेच्या माध्यमातून टेस्टिंग केलेलं आहे किंवा लॅप्रोस्कोपीमध्ये सुद्धा आपण बघितलेलं असू शकतं की त्या ट्यूब ज्या आहेत त्या नॉर्मल आहेत. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे शुक्राणूचा तपास सुद्धा जो आहे तो नॉर्मल आहे. आणि तरी सुद्धा अशा काही कपल्समध्ये प्रेग्नन्सी प्रयत्न करून सुद्धा राहत नाहीये, तर त्यालाच आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. मला इथे प्रामुख्याने नमूद करायचं आहे की खूप महत्त्वाचं म्हणजे असं अजिबात नाहीये की काही इश्यू नाहीये, आपण त्या प्रॉब्लेमपर्यंत पोहोचलेलो नाहीये. सो कोणत्या अशा गोष्टी असू शकतात की कुठे प्रॉब्लेम असू शकतो याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. तर खूप महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा ओव्ह्युलेशन ट्रॅक करत असतो की ज्याला आपण फॉलिक्युलर मॉनिटरिंग म्हणतो की साधारणपणे पाळीच्या 8व्या ते 10व्या दिवसानंतर आपण 1 दिवस आड सोनोग्राफी करत असतो. याच्यामध्ये आपण काय बघतो की फॉलिकल ग्रो होतंय, त्याच्यामधलं अंडबीज आपल्याला सोनोग्राफीवरती दिसत नाहीये, ते अंडबीजा भोवतीचं जे फॉलिकल आहे ते आपण ट्रॅक करत असतो. सो ओव्ह्युलेशन झालंय का हे आपल्याला कळतं. पण ओव्ह्युलेशन झाल्यानंतर ते जे बीज आहे ते फॅलोपियन ट्यूबनी कॅप्चर करून ते त्या ट्यूबपर्यंत आलंय का, त्याच कालावधीमध्ये शुक्राणू त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये आलाय का, शुक्राणू आणि अंडबीज यांच्यामध्ये फलनाची म्हणजेच फर्टिलायझेशनची प्रक्रिया झालेली आहे का, किंवा फर्टिलायझेशन नंतरचा जो गर्भ आहे तो 3 ते 5 दिवसांचा प्रवास करून गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये रुजलाय का, ज्याला आपण इम्प्लांटेशन असं म्हणतो. ह्या गोष्टी आपण कोणत्याही टेस्टद्वारे आधी ट्रॅक करू शकत नाही. आणि जर याच्यामध्ये कुठे इश्यू असेल तर प्रेग्नन्सी राहायला इश्यूज येतात आणि हेच कदाचित अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीचं एखादं कारण असू शकतं. सो नेमके काय प्रॉब्लेम्स असू शकतात, तर ओव्ह्युलेशन म्हणजे अंडबीज व्यवस्थितरित्या तयार होऊन फुटतंय पण गर्भनलिका म्हणजे ट्युबो ओव्हेरियन रिलेशनशिप जर योग्य प्रकारे नसेल की काही पेशंट्समध्ये इन्फेक्शन असू शकतं, ॲधेजन्स असू शकतात, एंडोमेट्रिओसिस व्हेरी कॉमन प्रॉब्लेम नाव डेज वी आर फेसिंग. जर असं काही असेल, PID पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस असतील की साधारणपणे ओव्ह्युलेशन जरी होत असेल आणि ट्युबो ओव्हेरियन रिलेशनशिपमुळे जर ट्यूब्स अंडबीजाला कॅप्चर करत नसतील तर प्रेग्नन्सी राहण्यास इश्यू येतात. साधारणपणे 30 ते 40% महिलांमध्ये हा इश्यू दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, खूप महत्त्वाची म्हणजे फर्टिलायझेशन, की अंडबीज आणि शुक्राणू यांच्यात फलनाची प्रक्रिया होत नाहीये. अशा पेशंट्समध्ये मात्र जर ट्युबोव्हेरियन रिलेशनशिप व्यवस्थित नसेल, अंडबीज जर ट्यूबमध्ये येतच नसेल किंवा फर्टिलायझेशन होत नसेल तर अशा पेशंट्समध्ये मात्र आपण IVFचाच आधार आपल्याला घ्यावा लागू शकतो. पण जर सर्वायकल फॅक्टर असेल म्हणजे नेमकं काय, तर फक्त शुक्राणू अंडबीजापर्यंत पोहोचत नाहीयेत, सर्विक्सला क्रॉस करून वरती जात नाहीयेत असं असेल तर मात्र ह्या पेशंट्समध्ये IUI म्हणजेच इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशनच्या प्रक्रियेद्वारे आपण त्या जोडप्यांना मातृत्वाचा आनंद देऊ शकतो. इम्प्लांटेशन फेल्युअर म्हणजे जर गर्भ रुजत नसेल, जसं की गर्भाशयाचं जे अंतस्तर आहे ते जर योग्य प्रकारे वाढत नसेल की काही पेशंट्समध्ये जर तिथे ॲधेजन्स आहेत,
चिपकलेलं आहे, जर गर्भाशयाचं एंडोमेट्रियम जर पूर्वी काही पिशवी साफ करायचं ऑपरेशन झालं असेल की ज्याला आपण क्युरेटाज असं म्हणतो, तरी सुद्धा तिथे गर्भाशयाच्या अंतःस्तराला इजा पोहोचून जर तिथे ॲडिजन्स तयार झाले असतील किंवा एखादं सबम्युकस फायब्रॉइड असेल, पॉलिप असेल, इन्फेक्शन असेल, एंडोमेट्रायटिस ज्याला आपण म्हणतो, इथे साधारणपणे जर इम्प्लांटेशन म्हणजे गर्भ रुजण्याची प्रक्रिया जर होत नसेल तर अशाही पेशंट्समध्ये आपण IVFचा विचार आपण करू शकतो. सो अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे म्हणजे आपले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणजे काहीच इश्यू नाही आहेत असं नाही आहे, पण नक्कीच अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये आपण ट्रीटमेंटच्या पण योग्य प्रकारे ट्रीटमेंटच्या इंडिव्हिज्युअलाइज्ड ॲप्रोच म्हणजे सगळ्याच लोकांना एकच ट्रीटमेंट असं आपण देऊ शकत नाही आहे. प्रत्येक पेशंट टू पेशंट वेगवेगळी ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते आणि जर आपण असं जर केलं तर नक्कीच त्या जोडप्यांना मातृत्वाचा आनंद घेता येऊ शकतो. आणि माझी शेवटची खूप महत्त्वाची टिप म्हणजे जर अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असेल, पेशंट खूप दिवस प्रयत्न करतात आहे, जर वय जास्त असेल आणि AMH म्हणजे अँटी म्युलियन हॉर्मोन जर कमी असेल तर अशा जोडप्यांनी डिरेक्टली IVFला जावं. जर वय कमी असेल आणि अँटी म्युलेरियन हॉर्मोन जर नॉर्मल असेल तर मात्र IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन 3 ते 4 सायकल्स करून जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर मात्र त्यांनी IVFचा आधार घ्यावा. धन्यवाद.